हाय हॅलो नमस्कार। पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या मराठी YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत हीच मी समर्थ चरणी प्रार्थना करते। चला तर रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना आमच्या बदाने परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा। जस्ट आमचं आता रक्षाबंधन झालेलं आहे, भाऊ येण्याचा बाकी आहे आणि आता जस्ट परीने आणि शंभूने तिच्या पप्पांना राखी बांधलेली आहे। चला तर मैत्रिणींनो, छान मस्त सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी छान मस्त पूजेचा जो ताट असतो ना तो सुद्धा रेडी केलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि अगदी छान मस्त सुंदर अशा रुद्राक्षाच्या ज्या मण्याच्या राख्या असतात ना त्या मी भावासाठी घेतलेल्या आहेत। सुंदर छान मस्त झेंडूच्या फुलांनी मी ताट पूर्ण सजवलेलं आहे आणि आज बघू शकता तुम्ही ते परी सुद्धा छान मस्त औक्षण वगैरे करते, कारण नेहमी आम्ही अगोदर रक्षाबंधनाच्या दिवशी छान मस्त गणपती बाप्पाला स्वामी समर्थांना राख्या बांधत असतो। अगोदर आम्ही ही रक्षाबंधन साजरी करतो, मग मी भावासोबत रक्षाबंधन ही साजरी करत असते, बघू शकता। आणि परी छान मस्त देवाला सुद्धा औक्षण करते आणि ती आज छान सुंदर रेडी झालेली आहे, कारण ती आज तिच्या भावाची वाट बघते, तिच्या मामाची वाट बघत आहे, बघू शकता। आणि छान मस्त ती सुद्धा गणपती बाप्पाला राखी बांधते आहे आणि मी सुद्धा छान मस्त देवाला औक्षण वगैरे केलेलं आहे आणि तुम्हाला ते पुढे दिसेलच। सुंदर अशी छान मस्त मी देवाला गणपती बाप्पाला सुद्धा राखी बांधलेली आहे। मग मी आज तुमच्यासोबत माझं जे पुढचं रुटीन आहे ते शेअर करणार आहे। चला तर मैत्रिणींनो, रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचा अतिशय गोड सण आहे। श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधत असते। हा धागा फक्त सुताचा नसतो, तर त्यामध्ये एक प्रेम सुद्धा असतं आणि विश्वास सुद्धा असतो। या दिवशी घरात आनंदाचं वातावरण असतं। बहीण भाऊसाठी गोड गोड प्रार्थना करत असते आणि भाऊ तिला आयुष्यभर रक्षणासाठी वचन सुद्धा देत असतो। आता मस्त छान सगळ्या देवांना छान सुंदर अशा राख्या सुद्धा बांधल्या गेलेल्या आहेत आणि दोघी लेखी माझ्या छान मस्त तयार झालेल्या आहेत आणि तिच्या पप्पांना छान मस्त औक्षण वगैरे करते परी, बघू शकता तुम्ही। आणि छान मस्त ती तिच्या पप्पांना राखी बांधते आणि परीचं आणि तिच्या पप्पांचं नातं खूप गोड आहे। आणि खरं तर आणि परीचं कसं आहे माहिती का, म्हणजे कोणती गोष्ट असो काही असो ती तिच्या पप्पांना शेअर करते म्हणजे करतेच आणि तिचे पप्पा सुद्धा तिची म्हणजे खूप चांगली काळजी घेत असतात। रोज एवढे म्हणजे ड्युटीला जरी असले तरी घरी येऊन तिचा अभ्यास वगैरे घेणं या सगळ्या गोष्टी ते तिच्यासाठी करत असतात आणि तिलाही खूप आवडतात। आणि आज माझा भाऊ, परत लगेच माझी माधुरी वहिनी, किशोर दादा, आमचा सुनील दादा, माझी मामी, आज बरीच पाहुणे मंडळी आलेली होती घरी आणि छान मस्त स्वयंपाक वगैरे केलेला होता। बरीच काही आज गर्दी होती आणि छान आज जो दिवस आहे ना तो एकदम छान आनंदात गेला आमचा, कारण कधीतरी असे म्हणजे पाहुणे वगैरे आले ते सुद्धा आम्हाला छान वाटतं आणि माझ्या मुलींना खूप आवडतं। आणि आज म्हणजे खरं तर महत्त्वाचा सण होता रक्षाबंधन, त्यामुळे सगळेच आज पाहुणे आलेले होते घरी, बघू शकता तुम्ही। आता इथे चहा ठेवलेला आहे, कारण सगळेजण आले ना, सुनील दादा, किशोर दादा, माझा भाऊ, सगळेजण एकत्र जमले ना आज, तर मग चहा वगैरे केला त्यांना। आणि आता इथे बिटूला औक्षण करते परी आणि बिटू सुद्धा आज खूप सुंदर दिसतोय। आणि जसं माझं आणि माझ्या भावाचं नातं आहे ना, तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमे ना, तसंच यांचं दोघांचं आहे। यांचं दोघांचं बी अजिबात 5 मिनिटं जमत नाही आणि एकमेकांशिवाय अजिबात राहत नाही। हे बघा किती सुंदर अशी राखी घेतलेली त्याने, कारण ती ना म्हणजे त्याला
कार्टूनवालीच राखी घ्यायची होती तिला बिट्टूला, की मी तीच राखी घेणार बा असं. आणि छान मस्त गिफ्टसुद्धा दिलेलं आहे तिने, कारण छान सुंदर असा ड्रेस घेतलेला आहे आणि तिच्या चॉईसचा आहे बिट्टूला जो ड्रेस घेतलेला आहे ना. बघू शकता ते छान सुंदर ड्रेस तिने घेतलेला आहे. आणि म्हणजे इतक्या दुकानं फिरवलं ना तिने बिट्टूला ड्रेस घेण्यासाठी. परत लगेच राखी तिला पण तिचं म्हणणं होतं की मी त्याला छान मस्त असं याचीच राखी घेईल, असं कार्टूनवालीच राखी घेईल असं. आणि आता इथे मामाचं तिथं थोडी कुरुबुरू चालू होती म्हणून ती थोडी नर्वस झाली होती. बिट्टूने तिला गिफ्ट दिले होते, तिला ड्रेस घेण्यासाठी पैसे दिलेले होते ना, तर मग मामा सांगत होता घे परी पैसे, असं ती अजिबात घेत नव्हती. मग थोडा रागवला मामा तिला. बघू शकता. आणि तिचं तोंड असं छान चेहरा पडलेला आहे. नंतर स्माईल करायला लागली, मस्त हसायला वगैरे लागली ती. बघू शकता आता रडणारच होती पण हसायला लागली. हा माझा छोट्या मामाचा मुलगा आहे, दिसतोय तुम्हाला. ही माझी छोटी मामी आहे. आणि हे जे दिसत आहेत ना व्हिडिओमध्ये हे माझ्या मामाच्या मुलाचे जुळवा मुलं आहेत. अगदी सुंदर दिसत आहे दोघं. आणि बऱ्याच दिवसांनी माझ्याकडे आले ते. आणि बऱ्याच दिवसापासून चालू होतं माझं सुद्धा मामाच्या गावाला जायचं वगैरे असं ठरवलं होतं, पण अजिबात काही जमत नव्हतं, सुट्ट्याच मिळत नाही, तर मग जाणं होतच नाही. बघू शकता इथे आईला तर इतका आनंद झाला ना. आणि हे बघा मी सुद्धा छान मस्त त्यांच्यासोबत वेळ घालवते, बघू शकता. आणि इतकं म्हणजे एवढं स्माईल करायचं नाही, बाळ इतकी सुंदर दिसतात दोघं जण. आणि परीला तर इतका आनंद झाला ना, परी तर म्हणजे पूर्ण दिवस परी त्यांच्यामध्येच खेळत होती. आणि अगदी त्यांना रडू सुद्धा दिलं नाही परीने. बघू शकता इतकी छान गोड दोघी जण आहेत ना. आता हे बाळ इतकं किरकिर करत होतं ना बेडरूम मध्ये, त्याला एकदम म्हणजे गर्दी दिसली ना तर त्याला कसंच होत होतं, म्हणजे गर्दी त्याला सहन होत नव्हती. त्याच्यामुळे वहिनीने त्याला बाल्कनीमध्ये घेऊन गेली आणि छान मस्त बाहेरचा परिसर बघत होता ना, त्याला खूप छान वाटत होतं. आणि एका साईडला छान मस्त स्वयंपाक चालू होता, पोळ्या चालू होत्या, एका साईडला कुकरमध्ये खिचडी लावलेली होती आणि छान मस्त काजूची भाजी, पनीरची भाजी आणि शेवभाजी मी बनवलेली होती, बघू शकता अगदी. आणि स्वयंपाक सगळा पूर्ण माझ्या लहान मामीने केलेला होता. आणि आम्ही तर काय मग आज पूर्ण दिवस म्हणजे तेच चालू होतं आमचं, स्वयंपाक, खाणं, रक्षाबंधनच सेलिब्रेट केलं. हे बघा सगळेजण आता जेवायला वगैरे बसलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हा माझा मोठ्या मामाचा मोठा मुलगा आहे, याचा स्वभाव एवढा शांत आहे ना, एकदम शांत स्वभावाचा आहे आमचा किशोर दादा. आणि एका साईडला बघा माझा सुनील दादा आहे, माझ्या लहान मामांचा लहान मुलगा आहे.
आणि हे बघा आता जात आहेत ते, त्यांना भरपूर सांगितलं की थांबा असं, पण ते अजिबात थांबले नाही. या माझ्या प्रिया वहिनी आहेत, बघू शकता. आता सगळ्यांची जायची गडबड चालू आहे. आणि या बिटू तर डायरेक्ट झोपून गेलेला होता, त्याला झोप. आता पाहुणे वगैरे सगळे जात आहेत घरी. आणि हा माझा भाऊ, हा माझा छोटूला तुम्हाला दाखवते. माझा भाऊ बघा चालेल. आता झालेली रात्र. माऊ दीदी येते ना. चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.